हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सिया आणि संतूला सुट्टी असली की छानसा मेनू मी रात्रीच प्लॅन करते. तर आज मी बनवणार होते वडा सांबर. मी उडीद डाळ रात्रीच छान भिजत ठेवली होती. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा घालून छान मिक्सरला फिरवून घेतली. त्यानंतर मी केली ओल्या खोबऱ्याची चटणी. स्वतःच्या छोट्याशा गार्डनचा कढीपत्ता तोडायला काय छान वाटतं ना. मला तर खूप जास्त छान वाटतं. मी ना डाळ कुकरमध्ये शिजवायला सगळ्या भाज्या टाकते, कारण आम्ही कोणी तशा शेवगा भोपळा तसं काही खात नाही. तर डाळीमध्ये छान शिजवून मग त्या गाळून ॲटलिस्ट त्या पोटात तरी जातात तशा. इथे माझ्या दोन्ही पण चटण्या झालेल्या होत्या. मग गरम गरम वडे करायला घेतले. मी पहिले थोडंसं पीठ टाकून बघितलं की तेल छान तापले आहे की नाही, तर तेल छान तापले होते. मला अशी पद्धत माझ्या मदर इन लॉने शिकवली आहे. तसं तर मला 80% स्वयंपाक हा मला माझ्या मदर इन लॉनेच शिकवलेला आहे. थोडा 10-20% मला येत होता. 10-20% म्हणजे नॉर्मल चपाती वगैरे. तुम्हाला माझ्या अशा छानशा रेसिपी बघायला आवडणार असतील तर नक्की फॉलो करा, लाईक करा. आणि किती सुंदर वडे आले आहेत बघा तुम्हीच. माझी सिया सांबर चपाती सोबत खाते आणि वडे दही सोबत खाते. ती ज्या सोबत कम्फर्टेबल आहे ना, मी त्यामध्ये तिला खाऊ देते. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.